न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। छावा पाहून नगरच्या रणरागिणींची गर्जना। आपला नाही सबला आहोत, आता कोणाच्या बापाची हिंमत हिंदूंना हात लावण्याची। रक्त तापलंय, आत्मा पेटलाय। छावा पाहून नगरच्या महिलांनी दिला ऐतिहासिक संदेश। नगर शहरातील रणरागिणी भगव्या साड्या परिधान करून, कपाळावर गंध, हातात ढाल तसेच तलवार घेत छत्रपती संभाजी महाराज की जय, शंभूराजे अमर राहो अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून सोडलं। सावलीत वाढलेल्या आजच्या पिढीला हिंदवी स्वराज्याचा सूर्य दाखवण्यासाठी हा चित्रपट भगव्या रक्ताची साक्ष आहे। चित्रपट सुरू होताच प्रत्येक दृश्यानं रक्त खळवळलं। संभाजी महाराजांचा पराक्रम, मुघलांना दिलेल्या जबरदस्त लढाया पाहून हृदयात अंगार पेटले। एका भगिनीने ठणकावून सांगितलं, संभाजी महाराज फक्त इतिहास नाहीत, ते हिंदूंचा आत्मसन्मान आहेत। हा चित्रपट म्हणजे ज्वाला आहे, जो उठला तो पेटला। चित्रपटगृहाच्या बाहेर येताच ढाल तलवारींसह धर्मवीर संभाजी महाराज की जय, अबला नहीं सबला है, जंजीरों में जो जकड़ेंगे उनको इतिहास बताएंगे अशा घोषणांनी परिसर हादरला। छावा पाहून आता स्वाभिमानाने उभं राहायचं। संभाजी महाराजांची तलवार आमच्यात आहे, आज तख्त बचाया है, उद्या तख्तावर भगवा पडकवू असा निर्धार महिलांनी व्यक्त केला। हा केवळ चित्रपट नव्हता, ही हिंदू साम्राज्याच्या नव्या पर्वाची सुरुवात होती। आमचा रणरागिणी 9 जणींचा आम्ही 9 रणरागिणी छावा मुनी बघायला, चित्रपट बघायला इथे कोहिनूर मॉलमध्ये आलोय। आणि मला या चित्रपटाबद्दल एकच सांगायचंय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण सरांनी शंभूराजांबद्दल जे काही सत्य होतं ते मांडले, जे आजपर्यंत कुणी मांडलेलं नाही, कोणत्याही चित्रपटात बघण्यात आलेलं नाहीये। आणि हे सत्य, आणि आजच्या युवा पिढीला मला हे सांगायचंय की महाराजांनी हिंदुत्वासाठी, हिंदू धर्मासाठी स्वतःचा प्राण कोणत्या पद्धतीने त्यागलाय हे बघा। आवर्जून या चित्रपटाला या, हे बघा आणि त्यातून शिका की आपल्याला, आपण एवढं तर नाही करू शकत मला माहितीये, पण हिंदू धर्म काय आहे याबद्दल अभिमान बाळगा आणि स्त्रियांचा मान ठेवा, मुलींचा मान ठेवा। आणि खरंच आता माझी एक मैत्रीण आहे भारती श्वेते, तिने खूप छान विचार मांडला आणि तिने खरंच सांगितलंय की छावा मूवी हा जो आहे तो आत्ताच्या ज्या पिढीला आहे ना, हा इतिहास, महाराजांचा इतिहास सगळं माहिती झाला पाहिजे। आत्ताच्या पिढीला बऱ्याच अशा मुलांना इतिहासातलं काहीच माहिती नाहीये, त्यांना ह्या गोष्टी खरंच माहिती झाल्या पाहिजे की आजपर्यंत आपल्या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशासाठी, आपल्यासाठी, आपल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी स्वतःचं किती मोठं बलिदान केलेलं आहे। आणि किती त्यांनी ह्या गोष्टी आपल्यासाठी सांगून ठेवल्यात की खरंच आपला हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे। त्यामुळे मला एकच सांगणं आहे आजच्या पिढीला की त्यांनी छावा हा मूवी बघून खरंच आपल्यासाठी जे केलेलं बलिदान आहे ते लक्षात ठेवून ह्या मूवीला नक्की कोहिनूर मॉलमध्ये येऊन पहा, कारण मूवी खूप छान आहे। आजकालच्या पिढीसाठी हा खूप चांगला आहे। आणि मला तरी वाटतं की जे त्यांनी आपल्याला हिंदू धर्माचं जर सांगितलेलं आहे, तो हिंदू धर्म आपला इतका चांगला आहे। आणि सगळ्या हिंदूंनी, जेवढे हिंदू आहेत तेवढ्या हिंदूंनी हा मूवी बघावा आणि आपला हिंदू धर्म वाचवावा, माझी एवढीच सांगणं आहे सगळ्या। खूप छान वाटतंय की आज छावा प्रदर्शित होतोय आणि आज आम्ही छावा बघण्यासाठी आम्ही रणरागिणी आलेलो आहोत। शिवबाचं जसं संगोपन जिजाऊनी केलं, तसं आम्ही रणरागिणी आमच्या शिवबाचं सुद्धा संगोपन करून असाच एक शंभू राजा आम्ही सुद्धा जन्माला घातलेला आहे। आणि खरंच आम्ही आमच्या मुलांना असेच संस्कार देऊ। आणि जसं शंभू राजांनी, जसं शिवबांनी प्रत्येक स्त्री धर्माचं रक्षण केलेलं आहे, जिजाऊंनी प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे उभा राहून त्यांना न्याय दिलेला आहे। आज प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी प्रत्येक मुलांनी, प्रत्येक घराघरातून प्रत्येक मुलांनी शिवबा आणि संभाजी राजासारखं उभं राहणं गरजेचं आहे। प्रत्येक स्त्रीचा त्यांनी सन्मान करणं गरजेचं आहे। आज आपण छावा बघण्यासाठी आलेलो आहोत, तर आपल्याला त्याच्यातून आपल्या पूर्वजांनी जे बलिदान आपल्यासाठी केलेलं आहे त्या बलिदानाचं आत्ता आपण देण्याचं, जे पेरलं गेलंय, जे ते उगवण्याची वेळ आलेली आहे। आपल्या देशामध्ये प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक रणरागिणी ही सुरक्षित राहिली पाहिजे, आणि तरच आपण छावा बघितल्याचं आपल्याला एक सन्मानपूर्वक आणि समाधान होईल असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शंभूजी राजे की जय, जय जिजाऊ। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।